यासाठी अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजनबद्ध असं प्रशासन आणि आपले मार्गदर्शन करून त्यांचं काम आपण पाहतोय ते शिवण साहेब यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं पुन्हा एकदा सर्वांच्या स्वागत करूया. काही वेळानंतर सन्माननीय व्हिडिओ साहेब येणार आहेत. तत्पूर्वी आपण शिवण साहेबांना विनंती करतोय आपण सगळे शिक्षक बंधू भगिनी नवीन शैक्षणिक वर्ष सुट्टी हा म्हणता संपली. इलेक्शन आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये ऐकायला येते ना, माहितीची पण गरज नाही कारण मी पण पूर्वी शिक्षक म्हणून काम केलेलं आहे त्यामुळे आवाज संकलित आहे. तर हे सुट्टी संपवून नवीन शैक्षणिक वर्ष आता साहेब मित्रांनो जोरदार टाळ्यांच्या गजरात आदरणीय सन्मान्य यशवंतरावजी भांड साहेब यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून त्यांच्या समवेत साहेब पाटील साहेब त्याचबरोबर आदरणीय पाटील साहेब शिवण साहेब या तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी आदरणीय त्याचबरोबर मुख्याध्यापक आदरणीय चोर समजमध्ये जिल्ह्यामध्ये पुरस्कार अर्पण केला जातोय आदरणीय भांड साहेब यांच्या शुभ हस्ते आणि त्याचबरोबर गोविंदरावजी निकम यांच्या प्रतिमेला आदरणीय विस्तार अधिकारी शिर्के साहेब यांच्या वतीनं पुष्पहार अर्पण करण्यात आलेला आहे. हा संपूर्ण भाग एकीकडे सह्याद्रीच्या डोंगर रांगांनी जी पाठराखण केली तर दुसरीकडे सागराच्या लाटांनी जिच्या चरणांचं प्रक्षालन केलं त्या त्रिभुवनवीर रामाच्या भूमीला शौर्याची इतिहासाची आणि कर्तृत्वाची परंपरा लाभलेली आहे. भक्ती आणि अध्यात्माची प्रेरणा देणारी कविता या मातीत फुलली आणि त्यातूनच कोकणची माती आणि प्रेमळ माणसं व्यक्त झाली आणि या कोकणच्या मातीवर संस्काराचं बीजारोपण करण्याच्या हेतून त्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करण्याच्या हेतून आयोजित करण्यात आलेली आजची ही शिक्षण परिषद आणि या शिक्षण परिषदेसाठी तुमचं आमचं सद्भाग्य आहे. अत्यंत गोड माणसं कर्तृत्ववान माणसं या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या शिक्षण परिषदेच्या निमित्तानं त्यांचा यथोचित सन्मान करणं हे प्रभागाच्या वतीने मी अत्यंत कर्तव्य समजतो. खरं तर काही माणसं तशी साधीच असतात परंतु त्यांच्या साधेपणात एक मोठेपणा असतो. विचारात तेज असतं, बोलण्यात नम्रता असते, वागण्यात सौजन्य असतं आणि सगळ्या या गोष्टी या ठिकाणी भांड साहेबांना एक रोप देखील भेट दिली. या तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी आदरणीय शिगवण साहेब यांचा यथोचित सन्मान स्वागत. या प्रभागाचे विस्तार अधिकारी असलेले आदरणीय बाईक साहेब यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी आदरणीय संतोष जाधवकर यांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमासाठी उपस्थित आदरणीय आजची शिक्षण परिषद ज्या स्कूलच्या सभागृहामध्ये व्यासपीठावर उपस्थित कदम सर, धामणात स्कूलचे आदरणीय पाटील सर, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित व्यवसाय केंद्राच्या केंद्रीय प्रमुख पत्याने मॅडम यांचा देखील या ठिकाणी पदवीधर शिक्षक आणि माजी संचालक आदरणीय बीट मुख्याध्यापक आदरणीय कदम सर, तळवट महिलांपैकी स्वागताच्या कार्यक्रमामध्ये फार गरबा काढतात आदरणीय भांड साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होईल. तर अखंड आहे समस्या कोणती असो किती मोठी असो त्याच्यावरचा अचूक उपाय जर तुम्हाला मिळवायचा असेल
त्यासाठी जे पहिलं नाव आपल्याला सुचतं ते म्हणजे या प्रभागाचे विस्तार अधिकारी आदरणीय शिर्के साहेब आणि यांचा यथोचित सन्मान होतोय. जोरदार मित्र हो, नमस्कार. खऱ्या अर्थानं पंचायत समिती खेड अंतर्गत धामणा प्रभागातील सर्व मुख्याध्यापक शिक्षकांची अतिशय सुंदर अशी कार्यशाळा आम्रच खाके समजूया. कारण शैक्षणिक वर्ष 2024-25 या वर्षाच्या सुरुवातीच्या उत्तम अशा शिक्षण परिषदेला आपल्याला ज्यांचं मार्गदर्शन लाभणार आहे, खऱ्या अर्थानं या रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी खेड तालुक्यामध्ये अहोरात्र काम करणारे आपले सर्वांचे मार्गदर्शक. अगदी आपल्याला माहिती आहे की प्रशासक म्हणून सुद्धा उत्तम अशी कामगिरी आजही तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्या आपले सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय गटविकास अधिकारी माणसाहेबांचं आगमन हे आपल्या दृष्टीनं आपण महत्वाचं म्हणतो. आपण सर्वांनी टाळा वाजवून त्यांचं स्वागत करूया. मी आता मागेवर म्हणतो की या सर्वांगीण विकासासाठी माणसाहेबांचं नियोजन हे सातत्यानं माणसाहेब तरी शिक्षकांपर्यंत सांगत नसले तरी शिक्षण विभागाच्या माध्यमातून गट शिक्षणाकडे सर्व विस्ताराने केंद्र यांच्या माध्यमातून पोहोचतात आणि अतिशय अभ्यासू असे प्रशासक आणि अधिकारी आपल्याला आपल्या पावसाळ्यात आलं. तुला शिकायची गरज आहे की नाही? तू पुढे कसला पाहिजे हे मला अपेक्षित नाही. शिक्षकाकडनं हे अपेक्षित नाही. रस्ता होईल जाईल, इमारती होतील जातील, एखाद्या शेतकऱ्याला ह्या वर्षी नाही मिळालं पुढच्या वर्षी मिळेल. पण एखाद्या विद्यार्थ्याला नॉलेज नाही मिळालं, तसं गरीब खराब झालं तर ती परत येणार आहे का आपल्याला? आणि आता भविष्यात पुढं इथून पुढं शिक्षण महत्वाचं तुम्ही दिलं पाहिजे. तुम्ही द्यावं ती आपल्याला वेळ आली. मी माझ्यासारख्या विद्यार्थ्याने येऊन शिक्षकाला सांगायची वेळ आली. ती वेळ यापुढे यायला नको आहे. केलेला आहे. निश्चित आपण केलेल्या मार्गदर्शनाचा उपयोग आपल्या विद्यार्थ्यांसाठी निश्चित करणार आहोत. साहेबांनी कालच्या सर्व विस्तारितांच्या मीटिंग मध्ये दिलेल्या सूचनांपैकी 2 गोष्टी तुमच्यापर्यंत सन्माननीय पंडित मॅडम, त्याचबरोबर पत्तेकर मॅडम, आपले उटेकर दादा आणि मला व्यासपीठावर असणाऱ्या सर्व मंडळी आणि सर्व उपस्थित व्यवसाय बंधू भगिनी, पावसाचा जोर वाढला आहे आणि तर तुमच्या आमच्यातला एक शिक्षक आपल्या समोर बोलणार आहे आणि तो आज धन्यवाद. एक मिनिट फोटो घेत आहेत. खऱ्या अर्थानं संदीप कातोरे या शिक्षकांना या काळात सातत्यपूर्ण स्वरूपाची मूल्यमापनाची जी तंत्र आहे त्या तंत्राप्रमाणे आपलं अध्यापन होत नसेल, तुमचं काम होत नसेल तर आपण त्या पद्धतीनं आतापासून तयार करा. त्यानंतर 5 उपक्रम प्रभावीपणे राबवताना अडचणी अनेक आहेत. परीक्षा पद्धत शाळा स्तरावरची चुकीची असते, केंद्र स्तरावरची काही चुकीची असते. जेव्हा तुम्ही परीक्षा घेणार आहात तेव्हा परीक्षा एक परीक्षा त्या परीक्षेच्या अहवालामध्ये आता जुलैच्या 4 ते 5 तारखेला काहीतरी परीक्षा आहे. वेळापत्रक टाकलंय, प्रश्नपत्रिका मागणी केलेली आहे. तर या परीक्षेची आपण जेव्हा घरात परीक्षा घेऊ तेव्हा परीक्षेच्या अहवालामध्ये विद्यार्थी परीक्षेला बसताना फक्त परीक्षा पॅड पेन घेऊन बाकीच्या वर्गामध्ये कुठेही सामग्री दिसता कामा नये. आता तुम्ही म्हणा एका वर्गखोलीमध्ये असं कसं आहे शक्य? मुलांनी नंतर बाजूला ठेवा. म्हणून म्हणतो 15 वित्त आयोगाची मागणी आपल्या गरजा शिकवत्या ग्रंथाप्रमाणे आपल्या गरजा आपल्या टेबलावर ठेवा. त्या टेबलावर आल्यानंतर आम्हाला वाटलं हो ही गरज सहज पूर्ण होण्यासारखी आहे. आता बघा या ठिकाणी आम्हाला फॅन द्यावं लागते. अतिशय हुशार आणि अभ्यासू असं नेतृत्व आदरणीय शिर्के साहेब यांच्या रूपाने आपल्याला मिळालेलं आहे आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली अतिशय सुंदर अशी शिक्षण परिषद आज पार पाडलेली आहे. अशा प्रकारचं जर उत्तम सहकार्य तुमच्याकडून आम्हाला मिळालं तर आपल्या केंद्राचा आणि आपल्या विद्यार्थ्याचा जो नावलौकिक आहे हा निश्चितच वाढेल याची मला खात्री आहे. आपणा सर्वांचं मी पुनश्च एकदा शाब्दिक सुमनाने तुम्हाला सर्वांना धन्यवाद.
धन्यवाद देते. आणि शिक्षक बंधू वगैरे अरे झालं ते तुला कुठलं झालं ते तुला सगळे 5 केंद्र या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि ही आपली लांबलेली कार्यशाळा संपल्याचं जाहीर करतो. ज्यांना तुला आमच्या जो वैयक्तिक काम असेल तर आम्ही सांगतोय. धन्यवाद.